नमस्कार, मी गुरुप्रसाद जाधव आणि पुढारी न्यूजवर आता वेळ झाली आहे ती चर्चेचा धुरळा उडवण्याची। बीड आणि परभणी या दोन ठिकाणी ज्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या त्या घटनांनी महाराष्ट्र हादरला। कुठे संतापाची लाट उसळली तर कुठे संवेदनांचा पूर आला। यापैकी एका कुटुंबाच्या भेटीसाठी राहुल गांधी जे देशाचे विरोधी पक्षनेते आहेत ते परभणीमध्ये पोहोचले। त्यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली। दलित असल्यामुळे सोमनाथ सूर्यवंशी यांची पोलिसांनी हत्या केल्याचा गंभीर आरोप हा राहुल गांधी यांनी केला। पण याच दौऱ्यामध्ये त्यांनी बीडला जाणं टाळलं, ज्यामुळे एक स्वाभाविक प्रतिक्रिया राज्यातनं येणं अपेक्षित होती ती आलेली आहे। जातीनं मराठा असलेल्या सरपंच देशमुख यांचा निर्घृण खून झाला, त्यावरून सुद्धा राज्याचं राजकारण ढवळून निघालंय। सत्तेतल्या मंत्र्यांपर्यंत याचे कनेक्शन जोडले जात आहेत आणि म्हणूनच यावर बोलावं लागेल की राहुल गांधींनी बीडला जाणं हे नेमकं का टाळलं। याच विषयावरती आहे आज आपला चर्चेचा धुरळा। आणि याच विषयी चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत काही मान्यवर पाहुणे आहेत, त्यांच्याकडे आधी जाऊयात। आपल्या सोबत आहेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते गोपाल तिवारी, त्यासोबत मराठा आंदोलक योगेश केदार आपल्या सोबत आहेत आणि त्यासोबतच मराठा आंदोलक गणेश गोळेकर सुद्धा आपल्या सोबत आहेत। सगळ्या मान्यवर पाहुण्यांचं स्वागत आहे। चर्चेच्या सुरुवातीला मी जातोय प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते गोपाल तिवारी यांच्याकडे। गोपाल तिवारी जी, या विषयाला घेऊन ज्या प्रश्नाला घेऊन आपण चर्चा करतोय तोच प्रश्न सुरुवातीला तुम्हाला की राहुल गांधी यांनी बीडला जाणं का टाळलं? गुरुराजी, अतिशय चांगला विषय आपण चर्चेला घेतला, त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर बरेचसे तथ्य येईल आपल्या माध्यमातून। यामध्ये दोन्ही मृत्यू अत्यंत दुर्दैव आहेत आणि महाराष्ट्राच्या व्यवस्थेला लाजवणारे आहेत, हे 100%। याच्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी बद्दल विशेष काही सहानुभूती आणि आपल्या संतोष देशमुखांबद्दल नाही असे काही नाही, हे मी तुम्हाला स्पष्ट करतो। दोन्ही मृत्यूचं जर आपण ठिकाण, त्याची पार्श्वभूमी, ते कुठे झाले हे जर पाहिलं तर मला आवर्जून सांगावं लागतं की संतोष देशमुखांचा मृत्यू हा व्यक्तिगत कोणाच्या तरी त्याच्यामध्ये वैमनस्य म्हणा किंवा असूया जे काय असतील याच्यामध्ये बाहेर झालेले आहे, त्याची चौकशी सुरू झालेली आहे। न्यायालयीन चौकशी झाली आहे। आमचे काँग्रेसचे राज्य पातळीवरचे सगळे नेते त्या ठिकाणी जाऊन बीडला जाऊन भेटलेले आहेत। त्याच्यामध्ये सगळे, मी आता नावं नाही घेत, आमचे सगळे नाही हे बघा ती सगळी पार्श्वभूमी आम्हाला सगळ्यांना माहिती आहे। मी तुम्हाला थेट प्रश्न हा केला आहे की राहुल गांधी यांनी बीडला जाणं का टाळलं। अगदी एका मिनिटात तुम्ही कमेंट करा, मग इतर मान्यवरांकडे मला जायचंय। हे बघा, मुद्दा असा आहे की परभणीचा हा मृत्यू हा पोलीस कोठडीत झालेला आहे, हे लक्षात घ्या। तिथे न्यायालयीन चौकशी सुरू झालेली आहे, सगळ्या चौकशा सुरू झालेल्या आहेत। त्या ठिकाणी आजही आम्ही पोलीस प्रशासनातील काही अधिकाऱ्यांवर विश्वास ठेवतोय की जे सद्सद्विवेक बुद्धीला धरून संविधानिक भूमिका निभावतील, कर्तव्य बजावतील आणि ते योग्य तिथे शहानिशा करून त्या ठिकाणी योग्य चौकशी करतील। मात्र या ठिकाणी जो सोमवंशीचा जो मृत्यू झालेला आहे हा पोलीस कस्टडीमध्ये झालेला आहे आणि त्या ठिकाणी सगळं जाहीर झालं होतं। म्हणजे व्हिडिओ रेकॉर्डिंग मध्ये पोलीस स्टेशनचा तो पोस्टमॉर्टमचा अहवाल आलेला आहे, तो अहवाल तयार झालेला आहे आणि तिथे मात्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी त्यांना क्लीन चिट द्यायचं ठरवले आणि त्या ठिकाणी हे सगळं ठीक आहे। मी म्हणतो राहुल गांधी गेले का नाहीत? राहुल गांधी जर ते परभणीला आले बीडला का नाही गेले? नाही, बरोबर आहे ना। दोन्ही मृत्यूची पार्श्वभूमी बघा, त्या ठिकाणी पोलीस कस्टडी मधला मृत्यू हा अतिशय गंभीर आहे। त्या ठिकाणी ते प्रशासन म्हणजे गांभीर्य कमी वाटते असं म्हणायचं का? असा अर्थ घेऊ का? एक मिनिट ज्या पार्श्वभूमी, मला अर्धा मिनिट द्या फक्त। लगेच पार्श्वभूमी
ऐका ना मला अर्ध लगेच लगेच. ज्या पार्श्वभूमीतून ही संविधानाची मोडतोड झाली, ती दंगल उचलली, आंबेडकरी चळवळीचा जो मोर्चा होता, जो आंदोलन होतं, ते चिरडून टाकायचं काम झालेलं आहे. आणि याच्यातनं सरकारची आंबेडकरवादी आणि जे शोषित दलित वंचित यांच्या विरुद्धची मानसिकता दिसून येते, स्पष्ट होते. आणि अशा पद्धतीने जो एक तरुण मुलगा संविधान बजावण्याचं काम करत होता, वास्तवतेचं रेकॉर्डिंग करत होता, आणि हेच तर खरं पाहिजे, आपल्याला अपेक्षित हेच आहे. आणि त्यामुळे त्याचा रोष प्रकट करून त्याला मारलं, की याच्या पुढे कोणी असं प्रकारचं चित्रीकरण करण्याचं धाडस करू नये, अशा पद्धतीचा मेसेज देण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. आणि त्याकरता पोलीस कस्टडी मधला तो मृत्यू आहे, त्याचं गांभीर्य अधिक आहे. म्हणून विरोधी पक्ष नेते राहुलजी त्या ठिकाणी बरं ठीक आहे. मला इतर माझ्या सगळ्या पॅनलच्या सगळ्या मंडळींकडे जायचंय. योगेश केदार आहेत, त्यासोबतच गणेश गोळेकर आहेत. त्यांनी जे काय म्हटलेलं आहे, काँग्रेसची जी बाजू आहे ती गोपाल तिवारींनी मांडली. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा इथे की अर्थातच या दोन गोष्टींची तुलना काही वेगवेगळ्या गोष्टींमुळे होऊ शकत नाही, पण सध्या या दोन गोष्टींमुळे राज्यातलं राजकारण ढवळून निघालेलं आहे. आणि दुसरीकडे इथं सुद्धा म्हणजे मी सुरुवातीला जातोय योगेश केदार यांच्याकडे, तुम्हाला थेट प्रश्न आहे की इथे सुद्धा सोनावणे नावाचे जे सिक्युरिटी गार्ड होते ते दलितच होते, त्यांच्यासाठी त्यांच्यावरती होणारे अन्याय रोखण्यासाठी म्हणून देशमुख गेलेले होते. ही गोष्ट काही ठाऊक नाहीये का? नाही, नक्कीच आहे. एक मराठा समाज म्हणून आम्ही राहुलजी गांधींकडनं एक अपेक्षा करत होतो की ते राष्ट्रीय लेवलला नेतृत्व करत आहेत काँग्रेस पक्षाचं. आणि महाराष्ट्रामध्ये दोन अत्यंत गंभीर घटना घडलेल्या आहेत. एक आहे परभणीची घटना. ते परभणीच्या घटनेचा पूर्वार्ध आणि आता उत्तरार्ध सगळ्यांना माहिती आहे की एका माथे फिरणं जे काय असेल ते विटंबना केली. त्यानंतर पोलीस प्रशासनाच्या संरक्षणामध्ये अनेकांचे दुकानं फोडले, जाळले, परत पोलिसांनी केलं, ते कस्टडीत घेतला. आणि त्या सूर्यवंशींचा जो काही मृत्यू झाला असेल तिथं भेट देणं साहजिक आहे, गेलं पाहिजे होतं. त्या गोष्टीचं आम्ही सकल मराठा समाज म्हणून स्वागत करतो. परंतु मस्साजोगमध्ये देशमुख असल्यामुळं, केवळ मराठा असल्यामुळं राहुल गांधींनी टाळलं की काय अशी शंका यायला लागलेली आहे. राहुल गांधींना दलित अन्याय झाला, दलितांवर किती अत्याचार होतोय हे राष्ट्रभर उभा करायचं चित्र उभा करायचं असेल आणि ते ओघामध्ये ह्या देशमुखांच्या बाबतीत तशा पद्धतीनं मांडणी करता येत नसावी, म्हणून आपल्याला आपल्या राजकारणाच्या सोयीसाठी देशमुखांची हत्या योग्य नाही, आपल्याला ते सोयीस्कर नाही, म्हणून राहुल गांधी फक्त आलेले नाहीत. हे आम्हाला आता शंका बळावलेली आहे आमच्या मनात. कारण देशमुख हे एकतर मराठा आहेत आणि ते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते होते असं यांना वाटलेलं असेल. पण हत्या ही हत्या आहे. धनंजय मुंडेला तुम्हाला धरता आलं असतं, धनंजय मुंडेच्या गच्चीला धरता आलं असतं. अरे असा बीडचा बिहार केला लोकांनी. बिहारमध्ये सुद्धा घटना होत नसतील तर तालिबान मधल्या सारख्या घटना बीडमध्ये सुरू केलेल्या आहेत. धनंजय मुंडे, त्यांचे कार्यकर्ते कराड. अरे ह्या धनंजय मुंडेवर केस करा म्हणून राहुल गांधी बोलू शकले असते. ह्यांना राजकारण अत्यंत उत्तम पद्धतीनं करता आलं असतं, सरकारला धारेवर धरता आलं असतं. पण राहुल गांधींचा हेतू शुद्ध नव्हता. केवळ मराठा आहे म्हणून, केवळ तो एका पक्षाचा कार्यकर्ता आहे म्हणून राहुल गांधींना इथं यायचं नव्हतं. केवळ जॉर्ज सोरोस नावचा जो काही अमेरिकेचा एक हे माणूस आहे, तर त्या जॉर्ज सोरोसनं इथं जाऊ नका, इथं जा असं सांगितलं असेल म्हणून केवळ परभणीत त्यांनी भेट केली आणि परत दिल्लीला निघून गेले. पण ह्या एका घटनेमुळं सकल मराठा समाज, सगळा मराठा समाज आज राहुल गांधींच्या ह्या घटनेच्या ह्या कृतीचा निषेध करतोय. आम्ही त्यांचा धिक्कार करतोय. आणि हे असले तिवारी सारखे लोक समुद्रात बुडवा नेऊन ह्याला नेमकं ह्यांना सांगता येईना की बाबा आमच्या नेत्यानं काय केलं आणि काय नाही. ती घटना गंभीर होती, बीडची घटना गंभीर नाही. अरे काही राहुल गांधीला काही एसटीने यायचं होतं का? राहुल गांधीकडे हेलिकॉप्टरच असणार आहे ना. परभणीत गेले असते, परभणीत निवडून इथं आले असते. शरद पवार साहेब दोन्हीकडे गेले. का राहुल गांधींना काय? बरोबर. आणि हाच खरं तर चर्चेचा मुद्दा आहे ज्याच्यावरती बोलावा लागणार. मी गोपाल तिवारी येतो तुमच्याकडे, तुमच्याकडनंच आम्हाला उत्तरं घ्यायची आहेत, त्याशिवाय पर्याय नाहीये. पण मी सगळ्यात आधी जातोय आता गणेश गोळेकर आपल्यासोबत आहेत, त्यांनाही या चर्चेमध्ये आपण घेऊयात. गणेश गोळेकरजी, थेटपणे योगेश केदार म्हणतात तीच खरं तर लाईन आहे की देशमुख होते म्हणून ते आले नाही, दलित असते तर आले असते. तुमचा माईक बहुधा म्यूट आहे गोळेकरजी, तुमचा माईक बहुधा म्यूट आहे, तो अनम्यूट करा, तुमचा आवाज येऊ शकेल आम्हाला. हा बरं, तुमचा आवाज येत नाहीये, आपण ती तांत्रिक अडचण दूर करू आणि मग पुन्हा तुमच्याकडे येतो गोळेकरजी.
गोपाल तिवारीजी, तुम्हाला उत्तर द्यावं लागेल. त्यांनी थेटपणे आरोप केलेला आहे योगेश केदारांनी. ते म्हणतात की देशमुख होते म्हणून आले नाहीत. हे बघा, बिलकुल नाहीये. या आरोपात काही तथ्य नाहीये. त्या ठिकाणी वास्तवता काय आहे, अंतरवाली सराटीमध्ये याच फडणवीसांच्या सरकारने लाठी हल्ला केला होता का नव्हता? त्यावेळेला देखील आमचे काँग्रेसचे नेते त्या ठिकाणी आले ना. अरे आम्ही 1.5-2 वर्ष आंदोलन करतोय. तिवारी 2 वर्षाला आंदोलन करतोय त्याच्या विरोधात आम्ही. ऐका ना. तुम्ही काय बोलायला लागलाय फडणवीसांचं यांचं? आम्हाला शिकवायला लागला तुमचा राहुल गांधी का आला नाही हे सांगा. अहो, ज्या ठिकाणी तुम्हाला सांगतो ना, कारण हा पोलीस कस्टडी मधला मृत्यू आहे आणि हा असं काय करताय तुम्ही? मला तिवारीजी तुमचे मला तिवारीजी तुम्ही कन्फ्युज वाटताय. हे बघा एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही. तिवारीजी हे असं जर बोलताय, पोलीस ऐका ना तुम्ही मगाशीचा मुद्दा मांडला. नाही केदारजी मला प्रश्न विचारू दे त्यांना. तुम्ही म्हणताय की हा पोलीस कस्टडी मधला मृत्यू आहे. नाही, एक मिनिट तिवारीजी ऐकून घ्या ना. तुम्ही म्हणताय की हा पोलीस कस्टडी मधला मृत्यू आहे आणि त्यामुळे त्याचं गांभीर्य मोठं आहे आणि त्या अनुषंगाने राहुल गांधी हे परभणीमध्ये गेले. मग मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे. ऐका ना, मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की ज्या प्रकरणामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातल्या एका मंत्र्यापर्यंत कनेक्शन जोडले जात आहेत, फडणवीसांच्या मंत्रिमंडळातीलच एक मंत्री असं म्हणतायत की यांच्याशिवाय यांचं पानच हलत नाही, तिथं तुम्ही थेटपणे सरकारला प्रश्न विचारू शकला असतात ना. म्हणजे परभणीमध्ये जाऊन ते म्हणतात की मुख्यमंत्री खोटं बोलले, मग तेच त्यांना जाब विचारता आला असताना तिकडे बीडमध्ये जाऊन ते का नाही केलं राहुल गांधींनी? अहो 100% त्यामुळे तर आमच्या सगळ्या नेत्यांनी विधान भवनात मोर्चे काढले. हे नेते राहुल गांधींना का सांगत नाही की बीड मध्ये जा? अहो ऐका तर, पण ते चौकशी ऐका ना, ती चौकशी लावली, ही चौकशी लावली आणि इथं क्लीन चिट देऊन मोकळे झाले. पोस्टमार्टमचा अहवाल सांगत नाही तिथं की श्वसन विकाराने गेलेले. पोस्टमार्टमचा अहवाल सांगतो की स्पष्टपैकी मारून हाडं मोरून गेलेलं आहे. बरोबर आहे. बीड मध्ये गेले याचं स्वागत आहे. बीड मध्ये गेले याचं स्वागत आहे. देशाच्या विरोधी पक्ष नेत्यांनी महाराष्ट्रामधल्या घटनेची दखल घेतली याचं स्वागत आहे. याबद्दल दुमतच नाहीये. दुर्दैवानं महाराष्ट्राला विरोधी पक्षनेता नाहीये. अशा देशाचा विरोधी पक्षनेता येतो, इथल्या घटनांची दखल घेतो, आम्ही स्वागत करतो. आम्ही फक्त प्रश्न विचारतोय त्या सिलेक्टिव्हनेस कशासाठी? राहुल गांधी हे सिलेक्टिव्ह का वागतायत? सूर्यवंशींसाठी वेगळे वागतायत, देशमुखांसाठी वेगळे का वागतायत? हा थेट प्रश्न विचारतोय. बाकी काही राहुल गांधींच्या भूमिकांबद्दल आम्हाला शंका नाहीये. तेच म्हणतो ना, दोन्हीचे मला बोलून द्याल तर बोलतो मी. ही पद्धत नाही ना बोलायची. पण नाही ना तिवारीजी, तुम्ही तेच उत्तर देताय. ऐका, दोन्हीची परिस्थिती वेगळी आहे. हे पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू झालाय आणि त्या ठिकाणी पोस्टमार्टमचा रिपोर्ट त्या ठिकाणी तिवारीजी तुम्ही जो युक्तिवाद करताय तो मगाचपासून तोच आहे. दोन्ही घटना वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या आहेत, त्यामुळे त्या वेगवेगळ्या आहेत. त्या वेगवेगळ्या असणं स्वाभाविक आहे. गोळेकरजी, गणेश गोळेकरांना चर्चेत आणतो मग तुमच्याकडे येतो. गणेश गोळेकरजी, अक्षय शिंदेला चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदेला पोलिसांच्या अखत्यारीत असताना मारून टाकला. हायकोर्टाने त्या ठिकाणी केलं. हाथरस मधली घटना. तिवारीजी येतो. गोळेकर आवाज पोहोचतो तुमच्यापर्यंत. रात्री तिथं मृतदेह जाळून टाकला. हाथरस मध्ये काय झालं, अक्षय शिंदेला काय मारलं. त्या ठिकाणी हायकोर्टाने म्हणजे पोलीस या गेल्या 6 महिन्यामध्ये भाजपचा आमदार, मी म्हणतोय ना, विचारा प्रश्न. ठाण्यामध्ये गोळीबार करतो. भाजपचा गोळेकर आवाज येतोय तुम्हाला? गणपत जाधव ठाण्यामध्ये गोळीबार करतो. गोळेकरांचा आवाज पोहोचत नाही. योगेश केदार बोला. ठाण्यामध्ये गोळीबार करतो. सर मी उत्तर देतो. महाराष्ट्राला मी बोलतो. बोला. त्यांचा जर आवाज द्या. तिवारींचा आवाज म्यूट करा थोडा. तुम्ही बोला. माझं असं म्हणणं आहे, वारंवार न्याय द्यायचाच प्रयत्न केला. तिवारी फालतू आरोप करू नका. अजिबात तिवारी, वास्तवता काय येते, वास्तवता काय? योगेश केदार बोला. तिवारी, आम्ही फालतू आरोप करतोय का? अरे मराठा समाजाच्या वतीनं आरोप नाही, सत्यता मांडतोय. काय आरोप करायला का? पक्षाची भूमिका बोलवला का तुम्ही? सोमनाथ सूर्यवंशीला तिवारी शांत आता तुमचा टर्न झालाय, बोलायचं नाही. ते प्रकरण तिवारीजी चर्चा कशी होईल? महाराष्ट्रीय
त्यांचा आवाज म्यूट करा त्या तिवारीचा. तिवारीजी त्यांना बोलू द्या. चौकशी जाहीर केलेली आहे. तयारी करायची नाही, काय नाही, माहिती घ्यायची नाही, काय नाही घ्यायचं. त्यांना बोलू द्या की. वॉच करतोय आम्ही त्या चौकशीतनं काय बाहेर पडतोय आम्ही वाट बघतोय. अहो स्वागतच आहे. राहुल गांधींनी जी भूमिका घेतली आहे, काँग्रेसने जी भूमिका घेतलेली आहे, स्वागत आहे. देशाचे विरोधी पक्ष नेतात आम्ही स्वागत करतो. पण त्यांना बोलू द्या तरी. अहो त्यांना बोलू द्या तरी. बोला बोला केदार बोला. तिवारी थांबा, आता बोलू द्या. हा, काय झालंय, काँग्रेसच्या लोकांनी ह्या बाबतीतलं जे करत असताना त्यांचे जे काही पूर्वाग्रह असतील बाबा मराठा समाजाच्या बाबतीत ते आता दिसून गेलेले आहेत. उलट त्या राहुल गांधींना ह्या लोकांनी समजवलं असतं की बाबा एक मराठा समाजाला तीन वेळा लोकांनी निवडून दिलेल्या सरपंचांनी एका दलित, अरे थांबा, तिवारी थांबा बाबा, मागासवर्गीय आयोगाच्या नावाखाली तुमचं वय आहे म्हणा, अरे साठी बुद्धी नाटी झाली काय, जरा थांबा ना, ऐका ना आता. खंजीर खुपसला. अरे काय कळतंय का नाही, कोण बसवलं, कोण तुम्हाला काँग्रेसचा प्रवक्ता केला हो एवढ्या मोठ्या पक्षाचा? अहो मराठा समाजाबद्दल तुम्हाला माहिती तर ठेवा तुम्ही. काय चाललाय विषय, काय बोलतोय दुसऱ्याचा आहे का? वारंवार तिवारीजी तिवारीजी ऐका ऐका तिवारीजी ऐका ऐका तिवारीजी ऐका ऐका त्यांनी जी लाईन दिली आहे, त्यांनी जी लाईन दिली आहे याच्यावरती तुम्हाला आक्षेप आहे. मी तुम्हाला त्याच्यावर प्रश्न विचारतो. मला सांगा की जिथे दोन समाज आहेत, जिथे दोन समाज आहेत तिवारीजी, एक दलित समाज एकीकडे मराठा समाज आहे. गुरुराजी मृत्यू हे बघा. अहो पण ऐका तरी, मराठा समाजाचं राजकारण याच्यात आणू नका. पण नाही ना, मराठा समाजासाठी पण बोलावं लागेल ना याच्यावरती. होऊ शकते, त्याच्यावर वेगळी चर्चा होऊ शकते. तीच चर्चा करतोय. मी बोलतो, त्यांचा जर आवाज म्यूट करा. एक मिनिट गणेश गोळेकरांना मला चर्चेत आणायचं. गणेश गोळेकरांना चर्चेत आणायचं. केदारजी थांबा. गणेश गोळेकरजी, तुम्ही सगळी चर्चा मगापासून ऐकताय, अर्थात ही सगळी वादावादी सुरू आहे. काय तुम्हाला म्हणायचं, काय तुम्हाला वाटतंय सगळ्या बाबत? मला लाज वाटते. काँग्रेसचे असे प्रवक्ते असतील तर अत्यंत दुर्दैवी आहे. दोन्ही घटना अतिशय संवेदनशील आहेत आणि राहुल गांधींनी परभणीला भेट दिली तर त्यांनी इथे द्यायला काहीच अडचण नव्हती ना. आणि मला पूर्ण करू द्या. तिवारीजी मला पूर्ण करू द्या. तुम्ही बोला, सरळ बोला. राहुल गांधीची ही पहिलीच वेळ नाही. 2014ला देखील महाडवरून त्यांनी प्रचाराचा शुभारंभ केला. त्यांना रायगड जवळ होता, त्यांना रायगडवर जायला लाज वाटली. कोपर्डीला सुद्धा जायला त्यांना लाज वाटली आणि आता सुद्धा त्यांना परभणीच्या बीडच्या मस्साजोगला यायला लाज वाटली. काँग्रेसची अवस्था ही यांच्या पुढाऱ्यामुळे आणि या प्रदेशाच्या नेतृत्वामुळे झालेली आहे आणि लाज वाटते. असे तिवारी सारखे प्रवक्ते असतील तर हे अत्यंत घृणास्पद आहे. बरं तिवारीजी, वैयक्तिक टीकेचा भाग सोडून द्या, वगळून द्या, मी त्याच्यामध्ये जात नाही. हा केदारजी बोला. एका उत्तरासाठी आपण लगेच तिवारीजींकडे जाऊया. हा गुरुराज दादा मला एक सांगायचं आहे की ह्या लोकांनी राहुल गांधींना समजावून सांगू शकले असते की अरे बाबा 3 वेळा लोकांनी निवडून दिलेला एक सरपंच आपल्या गावातल्या एका दलित बांधवावर अन्याय होत असल्यामुळं त्या भांडणात पडला आणि त्याला हाल हाल करून मारलं. आपण पुस्तकामध्येच वाचायचो ना की छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबानं कसं मारलं, काय झालं, किती हाल हाल केले असतील, काय झालं असेल. अरे पण आत्ताच्या काळामध्ये आपल्याला डोळ्यानं दिसते ना ती औरंगजेबी वृत्ती बीडमध्ये उदयाला आलेली आहे. ती काय जे वृत्तीचं आहे ते देशभर यांनी मांडणी केली असती. ह्या सरकारला ह्या लोकांनी धारेवर धरू शकले असते. त्या बीडच्या मस्साजोगच्या प्रकरणाला न्याय देऊ शकले असते. ह्यांनी मस्साजोगमध्ये येऊन परभणीला गेले असते. ह्यांचं काही बिघडलं नसतं ना काँग्रेसच्या लोकांचं. पण ह्यांचं जी काही हेट्रेड आहे मराठा समाजाच्या विषयी, द्वेषपूर्ण भावना जी काही काँग्रेसच्या इथल्या स्थानिक लोकांची आहे, त्यामुळे ह्यांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारून घ्यायला लागलेले आहेत. आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही कुठलाही समाज असू द्या, त्या दलित बांधवाच्या हत्या झाल्या का नाही, सकल मराठा समाजाला त्या गोष्टीचं दुःख आहे. एखाद्याचे मृत्यू होणं हे अत्यंत वेदनादायक गोष्ट आहे. त्या आईला काय वाटलं असेल, त्या भावाला काय वाटलं असेल. अहो त्याहीपेक्षा पुढे जाऊन मस्साजोगच्या सरपंचाला ज्या पद्धतीनं मारले, आम्ही पुण्या मुंबईत राहणारे, गावखेड्यात राहणारे, कुठल्याही गावातल्या असू द्या, त्या सरपंचाला कधी कुणी बघितलेलं नसू द्या, त्या प्रत्येकाला हळहळ वाटायला लागली आज महाराष्ट्रामध्ये. जात पात सगळे भेद सोडून सगळे लोक एकत्र आलेले आहेत. मधल्या काळात मराठा विरुद्ध ओबीसी झाला होता, ह्या एका प्रकरणात सगळे बरोबर आहे. योगेश केदार तुम्ही म्हणताय तो मुद्दा अगदी बरोबर आहे. म्हणून मला पुन्हा एकदा गोपाळ तिवारींकडे जायचंय. मला सांगा की दलित मराठा हे मुद्दे जरी बाजूला ठेवले तरी या दोन्ही घटना बघून, एक घटना बघून संताप होतोय व्यवस्थेविरोधातला, जी अर्थातच परभणीतली घटना आहे, आणि दुसरी घटना म्हणजे अर्थातच बीडची घटना आहे, जिकडे ज्या पद्धतीनं अमानुष पद्धतीनं जी हत्या करण्यात आलेली आहे. त्यानंतर संवेदनांचा एक पूर महाराष्ट्रामध्ये आलेला आहे. त्यामुळे बिहार, यूपी ज्याच्याशी तुलना करायची त्याच्याशी करा, पण या संवेदना सांगतात की हा महाराष्ट्र आहे. मग हीच जाणीव काँग्रेसच्या महाराष्ट्रातल्या नेतृत्वानं, महाराष्ट्रातल्या नेत्यांनी
ही राहुल गांधींपर्यंत नाही पोहोचवली का? राहुल गांधींना आम्ही सगळे एक संवेदनशील नेता म्हणून ओळखतो, म्हणून अपेक्षा आहेत, म्हणून विचारलं जात आहे, नाही तर विचारलं नसतं कोणी. हो हो हा, गोपाल तिवारी बोला. आणि मला आता धनंजय बोलू मुंडेंचा द्या विकेट पूर्ण. पडू बोला. शकले थांबा, आता गोपाल तिवारींना उत्तर देऊ द्या. गोपाल तिवारींना उत्तर देऊ द्या. गोपाल तिवारी बोला. हे बघा, आम्ही वारंवार सांगितलेलं आहे की अत्यंत निर्घुण खून आहे आणि तेवढेच दुःख, वेदना संतोष देशमुख यांच्या मृत्यूवर जाहीर केलेला आहे, प्रकट केलेला आहे, निषेध केलेला आहे, आंदोलन केलेलं आहे आमच्या सगळ्या नेत्यांनी. काल परवा पण दोन्ही घटनांच्या बद्दल आम्ही आंदोलन केलेलं आहे. आणि ह्याच्या बरोबर जेव्हा या सरकारची मस्तवालपणा जो आहे किंवा आत्ताच्या केंद्राच्या सरकारची जी जे शोषित, दलित, वंचित यांच्याबाबतची जी हाथरसची घटना आहे, त्या मुलीचा मृत्यूदय पुरावा यायच्या अगोदर जाळून टाकला. आता तो जो चिमुरडीवर अत्याचार करणारा जो शिंदे होता, मागे नका जाऊ, मागे नका जाऊ गोपाल तिवारीजी, मागे नका जाऊ, मागे नका जाऊ. आपल्याकडे वेळ नाहीये, 2च मिनिटं शेवटची शिल्लक आहे. मला सांगा की राहुल गांधींपर्यंत हे ब्रीफिंग झालं नाही का? मागे जात नाही. अरे काय बोलायचं तुम्हाला? राहुल गांधी तिथे जाऊन पोलीस आले. पोलीस स्टेशन मध्ये मृत्यू झाला, पोलीस स्टेशन मध्ये मृत्यू झाला आणि तुम्ही क्लीन चिट देताय. जो पोस्टमार्टम मध्ये दोन्ही घटना गंभीर आहेत ना, ते मुख्यमंत्री सांगतायत. दोन्ही घटना गंभीर आहेत. म्हटलेलं नाही पोस्टमार्टम. मुख्यमंत्र्यांना सवाल बीड बाबत पण विचारता आला असता. ते फक्त रेकॉर्डिंग करत होता. त्याची पार्श्वभूमी काय होती? आंबेडकरी चळवळीचं मोर्चा आंदोलन चिरडून टाकत होतं. परभणीच्या घटनेबद्दल सगळ्यांना वाटतं हे कोळसे पाटील होते. गोळेकर कोळसे पाटील आमचे मराठा समाज व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यापेक्षा व्हिडिओ रेकॉर्डिंग करणं महत्त्वाचं आहे. केदारजी थांबा. मानवतावादी गोळेकर बोला. जे आवश्यक. तिवारीजी थांबा. तिवारी मला बोलू द्या. तिवारी त्यांना बोलू द्या आता. तिवारीजी तुमचं बोलणं झालेलं आहे, मला बोलू द्या आता. हे पहा, तिवारींना दोन्ही घटनांचं गांभीर्य अजून कळालेलंच नाही हे त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट होतंय. दोन्ही घटना अत्यंत संवेदनशील आहेत. परभणीमध्ये एका दलित बांधवाचा जो खून झालेला आहे त्याप्रती आम्ही सुद्धा संवेदना व्यक्त केलेल्या आहेत. आणि जर प्रदेश काँग्रेसला हे बीडचं प्रकरण, मसाजोगचं प्रकरण जर संवेदनशील वाटत नसेल तर हे अत्यंत गंभीर आहे. कारण ते आणखी परत म्हणताय ते जुन्या घटनावर जात आहे. त्या सुद्धा घटना निषेधार्ह आहेतच. परंतु प्रश्न फक्त एकच आहे की परभणीला राहुल गांधी आले आणि जवळ असणाऱ्या बीडला का आले नाही? इतक्या साधा आणि सोपा आणि सरळ याचं उत्तर त्यांना देता येत नाही. उलट ते म्हणजे काहीतरी घेऊन काहीतरी केल्यासारखं दाखवताय. हे अत्यंत चुकीचं आहे. साधी सरळ गोष्ट आहे. अत्यंत हृदयाला पिळवटून टाळणारी घटना आहे. हृदयाचा थरकाप उडवणारी घटना आहे. त्या सरपंचाचं अपहरण केलं आणि अतिशय माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडलेली आहे. जवळपास 1.5-2 योगेश केदार तुमची शेवटची कॉमेंट. योगेश केदार तुमची शेवटची कॉमेंट. शरीरामध्ये प्रचंड बरोबर आहे निश्चित. आणि असं असताना यांना ही अगदी शेवटचं मिनिट माझ्याकडे शिल्लक आहे. अगदी शेवटचं मिनिट शिल्लक आहे. राज्याच्या काँग्रेसवाल्यांनी रसातळाला नेलेला आहे यांना. अगदी शेवटचं मिनिट. हा बोला पटकन. हे बघा, ह्या काँग्रेसचे प्रवक्ते सांगाले तो व्हिडिओ रेकॉर्ड करायला गेलता, संविधानाचं रक्षण करायला गेलता असं सांगणं. अरे बाबा, हिथं तर एका दलित बांधवाला मारलं तुम्ही सरपंच होता. तुम्ही थट्टा उडवायला लागलाय. मराठा समाजाची थट्टा उडवायला लागलाय. आम्ही सकल मराठा समाज कायम उभे आहे. सोमनाथ सोमवंशी दलित समाज या दोन घटनांची तुलना होऊ शकत नाही. या दोन घटनांची तुलना होऊ शकत नाही. आपण करूच नाही. एक लक्षात घ्या. अगदी शेवटाकडे मी जातोय. अगदी शेवटाकडे मी आहे. सगळ्या मान्यवरांना मी थांबवतो. अगदी शेवटाकडे आहे. निर्णयाची, न्यायाची अपेक्षा ही जशी सत्तेतल्या माणसांकडनं, पक्षाकडनं असते, तशीच अपेक्षा ही विरोधी पक्षनेत्याकडून सुद्धा असते. ती न्यायासाठी आग्रही राहण्याची भूमिका घेण्याची आणि ही आग्रही भूमिका घेताना त्याने सुद्धा सिलेक्टिव्ह राहणं हे निश्चितच समाज हिताचं नाही. आणि त्यामुळे राजकीय सोय म्हणून या सिलेक्टिव्हनेसकडे बघता येणार नाही. आणि म्हणूनच अपेक्षा आहे की राजकारणापलीकडच्या संवेदना या सत्तेमध्ये असलेले आणि सत्तेतल्यांना सवाल करू शकणारे दाखवतील.
ही अपेक्षा आपण व्यक्त करूया। आजच्या या चर्चेसाठी सगळ्या मान्यवर पाहुण्यांनी आपल्याला वेळ दिला, त्यामुळे सगळ्यांचे आभार। आजच्या या धुरळामध्ये आपण इथेच थांबतोय। बघत राहा पुढारी न्यूज।